नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष भुजबळ. स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जसं आपण बघत आहात, आता मी आहे म्हाळशेज घाटात आणि आज मी चाललो एका विला स्टेकेशनसाठी ज्याचं नाव आहे देवलता विला, जो म्हाळशेज घाटाच्या जवळ आहे. हा विला मुंबईपासून 3 ते 4 तासाच्या अंतरावर आहे. पावसाळ्यात म्हाळशेज घाटात खूप छान निसर्गरम्य वातावरण बघण्यासारखं असतं. हे बघायला खूप ठिकाणाहून पर्यटक येतात. जसं आपण बघू शकता, विलाच्या मेन गेटमधून आता आपण एंट्री केली आहे. लेफ्ट साईडला आहे मेन विला एंट्रन्स अँड राईट साईडला आहे पार्किंग एरिया. सरळ चालत गेलं की आपण पोचलो आहे आता गार्डन एरियाकडे, जिकडे तुम्ही बघू शकता बसायला अतिशय छान जागा आहे. बेंचेस ठेवले आहे. इथे बसून आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो. समोर अतिशय सुंदर डॅम आणि माउंटन्सचा व्ह्यू आहे, जो तुम्ही बघू शकता. लेडीज गँग, स्वर्ण से हाय, भावना से हाय, आर्या से हाय, हाय 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 आशीष, हाय. हा मिस्टर रेबी. से हाय. पूल पण बऱ्यापैकी मोठा आहे. हा आहे यांचा आउटसाइड सिटिंग एरिया. इथे बसून आपण डिनरसुद्धा एन्जॉय करू शकतो. हा आहे विलाचा स्विमिंग पूल एरिया. इथे आपण आपल्या ग्रुपसोबत टाइम स्पेंड करू शकतो, एन्जॉय करू शकतो. हा सुद्धा विलाचा एक आउटसाइड सिटिंग एरिया आहे. इथे बसून आपण आपली कॉफी, टी एन्जॉय करू शकतो. पूल साईडने एंट्री केल्यावर आपण पोचलो आता डायनिंग एरियामध्ये. तुम्ही बघू शकता इथे रिलॅक्सेशनसाठी सोफास ठेवले आहे. अतिशय छान अशी पुढे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. हा आहे विलाचा लिव्हिंग रूम. इथे बसून आपण आपला रिलॅक्स टाइम स्पेंड करू शकतो. हा आहे विलाचा मेन डोर. आता आपण या स्टेअरकेस वरून चाललोय बेडरूम्सकडे.
आहे फर्स्ट फ्लोअर लॉबी एरिया. आता आपण आलोय आपल्या फर्स्ट बेडरूममध्ये. आपण बघू शकतो खूप मोठा बेडरूम आहे विथ टीव्ही, स्टडी टेबल अँड सोफा सिटिंग. बेडरूम मधून बाहेरचा खूप छान असा व्ह्यू दिसतोय. आहे या बेडरूमची बॅल्कनी. इथे बसून तुम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. हे आहे या बेडरूमला अटॅच बाथरूम विथ बाथटब. इथे थंड आणि गरम पाण्याची सोय आहे. हा आहे सेकंड बेडरूम विथ टीव्ही अँड स्टडी टेबल अँड सोफा सिटिंग. इकडे तुम्ही बघू शकता वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल सुद्धा दिला आहे. हे आहे ह्या बेडरूमला अटॅच बाथरूम. ह्याला सुद्धा बाथटब दिला आहे. ही आहे या बेडरूमची बॅल्कनी. इथून सुद्धा बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो, जे तुम्ही बघू शकता. ही आहे या बेडरूमची सेकंड बॅल्कनी. इथून आपण पूल व्ह्यू आणि संपूर्ण नेचरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. हा आहे या विलाचा थर्ड बेडरूम. तुम्ही बघू शकता खूप छान असा बेडरूम आहे. हे आहे ह्या बेडरूमचं बाथरूम. इथे वाचायला काही पुस्तके ठेवली आहेत. इथे बसून तुम्ही पुस्तकेही वाचू शकता. लॉबी एरियामधून आता आपण चाललोय आपल्या फोर्थ बेडरूमकडे. हा आहे या विलाचा फोर्थ बेडरूम विथ 2 बॅल्कनी. बघू शकता आपण खूप चांगला व्ह्यू आहे या दोन्ही बॅल्कनीजमधून. इथे सुद्धा स्टडी टेबल आणि सोफा दिला आहे. हे आहे वॉर्डरोब आणि ड्रेसिंग टेबल, जे तुम्ही बघू शकता. इथे बसून आपण आपला ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकतो. हाय टी, कॉफी घेऊ शकतो.
हे आहे ह्या बेडरूमचं बाथरूम. तुम्ही बघू शकता याला सुद्धा बाथटब आहे. आता आपण चाललोय स्टेअरकेसने टेरेसवर. टेरेसवर आपण चारी बाजूचा नेचरचा व्ह्यू बघू शकतो. खूप छान वातावरण इथे झालं आहे. अतिशय सुंदर दिसत आहे. आता आपण लंच करायला आलो आहे. मेनूमध्ये आपण बघतोय व्हेज बॉल्स इन हॉट गार्लिक, चिकन क्रिस्पी, पापड, तांदळाची भाकरी, दाल तडका, पनीर हंडी आणि राईस. नॉनव्हेजमध्ये होतं जेवायला चिकन मालवणी, फुलके आणि राईस. आता नेमका संध्याकाळ या टायमाला यायचा. कसं आहे उद्या जेवण? काय पाहिजे? एकदम छान. वाटी एक पाहिजे. कसं आहे रचना जेवण? मस्त. राईस पण डाळीला बाउल नाही आहे. डेझर्टमध्ये आपण बघू शकता आपल्याला आईस्क्रीम आणि गुलाबजाम दिले आहेत. सुवर्ण काय म्हणते बोल. काय म्हणू? आर्य कसं सारखी वाटतं पडत तुला आहे. experience दिला मला? सुवर्णाला डोक्याला ताप होत आहे. आर्य त्रास होते. डोक्याला ताप, डोके पडतात म्हणून होतोय सारखा. आमच्या छोटा डोके त्रास देतोय आम्हाला. हाच तो छोटा डोके जो नुसता रडून रडून त्रास देतोय. जिजू. थोडा वेळ रेस्ट करून आता आपण आलोय आपला पूल टाइम एन्जॉय करायला. मोठा था हायटीमध्ये आपण ऑर्डर केलं होतं
मॅगी आणि बटाटा वडा विथ टी अँड बिस्किट्स. रात्री जेवायला आम्ही व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज क्रिस्पी, व्हेज दम बिर्याणी अँड नॉनव्हेजमध्ये चिकन ड्रमस्टिक, फिश कोलीवाडा आणि चिकन दम बिर्याणी आणि नूडल्स. डेझर्टमध्ये आईस्क्रीम ऑर्डर केली होती. अनफॉर्च्युनेटली शूट करायचं राहून गेलं. रात्री थोडं झोपायला लेट झालं, त्यामुळे सकाळी आम्ही जरा आरामातच उठलो. हा आहे सकाळचा बॅल्कनीमधून व्ह्यू जो आपण बघू शकता.
ब्रेकफास्टमध्ये आपण ऑर्डर केलं होतं पोहे, मॅगी, जॅम, ब्रेड, बटर, ऑमलेट अँड टी. थोडा वेळ टाईमपास करून चेकआउट करून आम्ही निघालो आमच्या रिटर्नच्या जर्नीला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. फूड खूप छान आणि डिलिशियस होतं. सर्व फूड अनलिमिटेड होतं. सर्विस खूप मस्त आणि स्टाफ खूप हेल्पफुल होते. तुम्ही नक्की ह्या जागी व्हिजिट करा. व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.